असं काहीतरी असतं ना, की ज्यावेळेस मला काहीतरी रेकॉर्ड करायचं असतं. सो त्यावेळेस थोडीशी अशी भीती वाटते, की इकडचं बरोबर आणि इकडचं बरोबर नाही आलं तर काय होणार? बघूया काय होणार. आई सॉरी. एवढं असं तेल नव्हतं लावायचं. ओके. व्हिडिओ शेकी असेल तर पहिल्यांदाच सॉरी. कारण हाय हाय इतना सुकून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. सो आता मी अशा अवतारात का आली आहे व्हिडिओ चालू करायच्या मागचं रिझन एक आहे, की हा व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आय मीन तुम्ही बघालच पुढे क्लिप्स काय काय आहेत त्या. एक गाणं आहे जे Instagram वरती खूप फेमस होतंय. चार दिवारी म्हणून आर्टिस्ट आहेत, पण त्यांच्यासोबत सोनू निगमने कोलॅब केलंय आणि ते गाणं मला फार, फार, फार जास्त आवडलंय आणि एस्पेशली जे सोनू निगमने गायलंय पार्ट, तोच असा 4 दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये घुमतोय. सो मी त्या पार्टचं ट्रान्झिशन रील बनवायचा प्रयत्न करणार आहे. त्याचं मी बिफोर शूट केलेलं ज्यावेळेस हे होतं. आय मीन त्याच्यामध्ये राधा, मोहन असे शब्द आहेत म्हणून मोस्टली जे इन्फ्लुएन्सर्स पण आहेत ते प्रयत्न करतायत असं इंडियन काहीतरी ट्रान्झिशन करायचं. तर माझाही तोच प्रयत्न राहणार आहे. पण मी जे बिफोर ट्रान्झिशन होतं ते मी ज्यावेळेस मस्त अशी सनसेट होत होता त्यावेळेस इकडे असे डेज होते. सो त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड केलेलं आणि आता मी रेकॉर्ड करणार आहे पोस्ट ट्रान्झिशन. सो त्याच्यामुळे मी हे रेडी होते आता. जास्त काही हळूहळू नाही म्हणता येणार. हल्लीच असं झालेलं आहे, की मी मेकअप करायला शिकली आहे थोडा-थोडा. सो माझ्या परीने मला जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे आणि म्हणून मी म्हटलं व्हाय नॉट स्टार्ट दिस व्हिडिओ. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळीच्या गमती-जमती पण कळणार आहेत आणि माझ्या एका क्लायंटचा फीडबॅक पण कळणार आहे, ज्यांनी आपल्याकडून सबस्क्रिप्शन घेतलं आहे. सो स्टे ट्यून्ड. सो मी जेव्हा मुंबईमध्ये काम करत होती, अलिबागला तर मी मिस करायचीच. पण हे जे आहे, हे सर्वात जास्त मिस करायची. चंपी. आय मीन तुम्ही जर तुमच्या आई-बाबांसोबत राहत असाल, तर तुमच्या मम्मीकडून आठवड्यातून एकदा तरी नक्की अगं थांब. बोलू दे मला. तुमच्या मम्मीकडून नक्की एकदा तरी अशी चंपी करून घ्या. आय स्वेअर ऑन एव्हरीबडी, ऑन एव्हरी की म्हणजे ह्याच्यानंतर माझे डोळे आत्ताच असे झालेत, पण ह्याच्यानंतर झोप इज लाइक गॅरंटीड. आई जास्त तेल लावू नको. नाही लागत. तुला काय म्हणायचंय आई? तेल हवंच केसांना, कळलं ना? आताच्या मुलींना आमच्या तेल लावायला नको. आमच्या आई साहेबांचा आवाज बसलेला आहे. थोडा बसलाय. मुलांवर रागवून अभ्यास करते काय? परीक्षा जवळ आलीये तरी सुद्धा त्यांना हे नाही त्याचं गांभीर्य. काय? गांभीर्य. गौतम गंभीर? ये क्या है? गौतम गंभीर नाही, अभ्यासाचं गांभीर्य. 26, 27, 28, 1, 2 5 दिवसामध्ये होळी आहे. हो ना. तुझी सर्वात आठवणीतली होळीची मेमरी काय आहे माझ्या लहानपणाची? नाही, होळी बघावी तर कोकणातली. एक मिनिट. सॉरी. होळी बघावी तर कोकणातली खरंच. आणि मुळात म्हणजे
जेव्हा बाबांची बदली झाली होती पांगळोलीला, तेव्हा खरं कोकणातली होळी काय असते ते बघायला मिळालं. बाबा बँक मॅनेजर असल्यामुळे त्यांना बोलवलं जायचं. तर होळीसाठी तुम्ही जर विचार करत असाल की मी हे असं का बसलीये, व्हॉइस क्लॅरिटीसाठी. आणि तिकडे दीपक म्हणून एक शिक्षक होते. लहान होता आमच्यापेक्षा बराच, नुकताच लागला होता. त्याचे भाऊ, त्याची आई हे सगळे मिळून होळीला तिकडे आले होते. आता होळीला ना त्यांच्याकडे एक प्रथा आहे ती हे मलाही माहिती नाहीये गाईज काय बोलते ती. मी माझ्या लहानपणीचं सांगितलं, पण हे ती त्यावेळेसचं सांगते ज्यावेळेस मी जन्माला पण आली नव्हती. नाही, कारण ना ती होळी मी पहिल्यांदा बघितली, म्हणजे तसं जे दृश्य बाप्पाची पालखी निघते तिकडे, ग्रामदैवत जे आहे त्याची. आय गेस मी खूप म्हणजे अलिबाग तर येतं कोकणामध्ये, पण जे ओजी कोकण आहे लाइक रत्नागिरी साइड किंवा दापोली किंवा राजगड, अजून होळी जास्त साजरं, होळी आणि गणपती. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, हे सगळे जे कोकणचे पट्टे आहेत, गणपतीपुळे, या सगळ्या गावांमध्ये मी रील्समधून बघितलेलं की शंकासूर नावाचं एक ते होळीच्या दिवशी आय गेस होळी दहनच्या अगोदर ते असं म्हणतात ना, की आता अलिबागला पण बरेच वेळा असं झालंय की वर्षातून एकदा तरी मला एक वासुदेव तरी भेटतातच भेटतात. तर आता आले होते ना आपल्याकडे, आपल्या कॅफेमध्ये सुद्धा बसले होते. हो, आमच्या कॅफेमध्ये काय झालं होतं, किती की आनंद झालेला त्या दिवशी. वासुदेव चा आवाज आला मला सकाळी-सकाळी आणि आपल्या कॅफेचं ओपनिंग टाईम 10 वाजता असतं. तर सकाळी 7:30 वाजता मला त्यांच्या गाण्याचा आवाज आला आणि जस्ट बिकॉज ते आलेले म्हणून आय वाज लाइक, की नाही, 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 चला भेटायला पाहिजे आणि मी त्यांना भेटायला म्हणून धावत-धावत गेले. तर ते सगळी दुकानं बंद असल्यामुळे ते असे दुकानाच्या पायरीवरती बसलेले. मे बी दमले असतील किंवा ऊन खूप होतं, गरम होत असेल. तर मी त्यांना दक्षिणा देऊन मी त्यांना एवढंच विचारलं, "तुम्हाला पाणी हवंय का?" तर ते म्हणाले, "आता तू परत कुठे वरती जाशील आणि पाणी घेऊन येशील?" तर मी म्हटलं, "नाही, माझा कॅफे इकडेच आहे. तर मी तुम्हाला कॅफेमधून पाणी देते." आणि मी शटर उघडून त्यांना पाणी दिलं, तर ते आपल्या कॅफेमध्ये बसलेले. तर असं बाहेरून कोणीतरी जाताना कॅफेमध्ये वासुदेव बसलेत, असा फोटो काढून त्याने स्टोरीवरती पोस्ट केलेला. सो ते फार एक एक्साइटिंग होतं. तर मी जसं सांगत होती, की आणि एक आहे ना, मला वैरवी एक सांगावंसं वाटतं, की वासुदेव ही जी व्यक्ती आहे ना, हे खरंच म्हणजे मुंबईमधल्या मंडळींना काही हे अनुभवायला मिळत नाही. आणि खरंच त्या माणसामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये काहीतरी दैवी शक्ती असतेच. म्हणजे ते जे काही भगवंताची गाणी गातात आणि बघितल्यानंतर जे काही सांगतात, वक्तव्य करतात. अ, एकदा तर असं झालेलं, की आय गेस 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मध्ये-मध्ये जर तुम्हाला वाटत असेल, की काय होतंय, तर मी हातात फोन पकडून रेकॉर्ड करते आणि आज मी ट्रायसेप मारल्यामुळे माझे हात खूप दुखतायत गाईज. एक अंडरस्टँड द पेन. सो मी सांगत होती, की आणि माझे डोळे जर तुम्हाला असे वाटत असेल, तर हे चंपीचे नशे आहेत गाईज, चंपीचे नशे. तर असं एकदा झालेलं, की तुम्ही जर वळू पिक्चर बघितला असेल, तर असा माझी हाईट 5'2" आहे, ठीक आहे. माझ्या डोक्याच्या वरती त्याचं डोकं होतं. एवढा मोठा बैल म्हणता येईल का? हो. एवढा मोठा बैल एक माणूस घेऊन आणि तो फुल सजलेला, एकदम असं त्याला असं गुलाबी रंगाचं काय असतं? गुलाल नाही. तो असा पूर्ण असा सजलेला आणि गुलाल वगैरे लावलेला त्याला आणि एक माणूस घेऊन ऑब्व्हियसली फिरत होता त्याला आणि असं ओरडून-ओरडून काहीतरी म्हणत होते ते, की "या बघायला या." त्याचं नाव आठवत नाही मला काय होतं. खूप छान नाव होतं. काहीतरी नाम्या का असं असं काहीतरी नाव होतं. माझ्याकडे जर मला फोटो सापडला तर मी नक्की दाखवीन, इथे कुठेतरी दाखवीन. पण
मी गेली तिकडे आणि आमच्या घरी स्वामी समर्थांना मानतात. तुम्ही माझ्या बाकीच्या व्लॉग्समध्ये जर कधी मी हॉलमध्ये रेकॉर्ड करत असेल तर बघितलं असेल, स्वामी समर्थांची खूप मोठी फ्रेम आहे. आईही मानते, मीही मानते. आमच्या घरी सगळेजण खूप मानतात त्यांना. तर बाबा ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही एकदाच गेलोय अक्कलकोटला आत्तापर्यंत, जे मला आठवतंय ते. त्याच्यानंतर आम्ही कधीच गेलो नाही. तर मी तिथे धावत-धावत ॲज युजुअल अगेन धावत-धावत खाली गेली परत बघायला की काय आहे, काय आहे म्हणून. आणि तो अ, बैल होता आणि तो माणूस त्याला प्रश्न विचारत होता. जे प्रश्न काय माहिती म्हणजे अशी समोर जे माणूस, पोरं उभी होती, त्यांच्याकडे बघून तो त्या बैलाला प्रश्न विचारत होता, की तर एक असा लहान पोरगा धावत आला आणि त्याच्यासमोर, "काय रे ह्याच्याबद्दल सांग मला." असं करून त्याने विचारलं त्याला. तर त्याने अशी नाही मुंडी केली. सो तो म्हणाला, "हा अभ्यास करत नाही पोरगा." आणि त्याची मागे आई आली आणि बोलते, "हां, खरंच अभ्यास करत नाही." सो अशा काही गोष्टी तुम्हाला फक्त गावाकडेच बघायला मिळतील किंवा मेजरली कोकणातच बघायला मिळतील. आणि आय एम व्हेरी ग्लॅड आणि मी माझ्या स्वतःला खूप लकी मानते, की जिथे लोकं व्हेकेशन करायला येतात किंवा जिथे लोकं फिरायला येतात, तिथे माझं घर आहे. सो त्या गोष्टीसाठी मी खूप, खूप, खूप जास्त लकी मानते स्वतःला. आणि टॉकिंग अबाउट माझ्याबद्दल काय झालं, मी गेलेली तिकडे आणि मी म्हटलं, की माझं नाव भैरवी आहे आणि असं आहे, तसं आहे. त्याला विचारलं, की हिने काय केलं पाहिजे? आणि त्याने फक्त मुंडी हलवली. तो माणूस मला ओळखत नाही. मी त्या माणसाला ओळखत नाही. त्या माणसाने मला कधी बघितलं नाही. त्या बैलाने मला कधी बघितलं नाही. ठीक आहे. आणि तो माणूस मला म्हणाला, की "ताई तुम्ही अक्कलकोटला जाऊन या." सो ह्या अशा काहीतरी गोष्टी होतात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी लोकांना सायंटिफिक रिझन्स लोकं शोधायला जातात या गोष्टीच्या मागे. बट समटाईम्स यू हॅव टू बिलीव्ह इन मॅजिक. काही गोष्टी मॅजिकल असतात. काही गोष्टींच्या मागे सायन्स शोधायचं नसतं. Oh my God! सो मी खूप शॉक झालेले, की अरे हा पण आणि इव्हन जो वासुदेव बसला माझ्या कॅफेमध्ये येऊन, तोही तेच म्हणाला, की "ताई तुम्ही तुमच्या आईला घेऊन अक्कलकोटला जाऊन या." सो ह्या वर्षी जे मी माझ्या व्हिजन बोर्डवरती दाखवलेले 4 ठिकाणं, ते तर मी प्रयत्न करणारच आहे जायचा. बट अक्कलकोटला जायचाही मी प्रयत्न करणार आहे आईसोबत. आणि जर गेलो तर तुम्हालाही सोबत घेऊन जाणार आम्ही ऑब्व्हियसली. पण ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात आणि मग त्याच्यानंतर की काय घेऊन जाणार ना अक्कलकोटला? तर मी हो, हो बोलली तर माझ्यासोबत तो बैल पण असा मुंडी हलवत होता. सो अशा सगळ्या गोष्टी इथेच बघायला मिळतील. आता होळी म्हटल्यानंतर होळीमध्ये नारळ फेकायचं. तर लहानपणी मला आठवतं मी आणि आभाताई आम्ही जायचो आणि होळी पेटायला लागली, की त्याच्यामध्ये आम्हाला नारळ द्यायचे आणि ते नारळ आपण होळीत टाकायचे. आपल्याला काय हवंय नाही ते बोलून. पण मज्जा असते त्याच्यानंतर. ज्यावेळेस होळीला पेट लागतो आणि ते नारळ फुटतात, तर त्यावेळेस असे गरम-गरम नारळ असे फट-फट करत बाहेर फुटतात आणि मग ते गरम-गरम भाजलेले नारळ रस्त्यावरच कोणत्यातरी दगडावरती फोडायचे आणि त्याचे तुकडे गरम-गरम भाजलेले तिथेच खायचे. आणि आमच्या नाक्यावरती इथे समोर गेम्स व्हायचे. लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची अजूनही होतात आणि मी ऑब्व्हियसली होळीचा जो व्लॉग असेल त्याच्यामध्ये त्याचे नक्कीच मी रेकॉर्डिंग्स तुम्हाला दाखवेन. पण होळी एवढ्या जवळ आलेली आहे म्हणून मला असं वाटलं, की थोडंसं आपण लहानपणीचं बोलूया. मम्मी फारच अगदी लहानपणात गेली जेव्हा मी नव्हते. पण मला एक गोष्ट आठवते. मी होळी म्हटली, दिवाळी म्हटली, की लहान मुलं ऑब्व्हियसली एक्साइटेड असतात, की पिचकारी पाहिजे, पाण्याचे बलून्स पाहिजे. मला कधी बलून्स आवडायचे नाहीत, कारण लागायचे ते फाट-फाट करून मारायचे. मला ना पिचकाऱ्या आवडायच्या. मी गनवाली आणली आहे, बॅगवाली आणली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्यांनी मी खेळलेली आहे. सो असं म्हणायला हरकत नाही. सो बेडरूममधून आई मला बादली भरून द्यायची आणि मला गॅलरीमध्ये आमचं ग्रिल होतं. त्याच्यामध्ये उशी टाकून द्यायची. त्या ग्रिलमध्ये मी बसणार आणि बादलीतून पिचकारी भरणार आणि जो कोणी खालून येतोय त्याच्यावरती पाणी मारणार आणि जर कोणी वरती बघितलं तर लोकं होळी, बुरा ना मानो, होली आहे. कोणालाच वाईट वाटायचं नाही. उलट सगळ्यांना "अरे, लहान पोरगं कोणतरी पाणी फेकतंय" असं व्हायचं. आणि मग मोठं झाल्यानंतर तर पाण्याची होळी खेळणं दूरच राहिलं. मग रंगांचीच होळी झाली ती. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा
सगळे लहानपणीचे जे ग्रुप होता तो इकडे-तिकडे गेला, कोणाची लग्न झाली, कोण अलिबागच्या बाहेर गेलं. तर आता होळी एवढी सुनी-सुनी वाटते ना सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणतात ना, सगळ्यांच्या शिवाय होळी सुनी वाटते. पण ज्यावेळेस मी खाली उतरते होळीला आणि सगळ्यांचे आई-बाबा भेटतात, त्यावेळेस असं वाटतं, की नाही यार, म्हणजे किती पण तुम्ही शहरात जा, पैसे कमवा, भारताच्या बाहेर जा, पैसे कमवा. खरा जो ओलावा आहे, खरी जी मजा आहे ना, ती इकडेच आहे. सो मला अजून एका गोष्टीचा पण आनंद होतो, की जिथे मी राहतेय, तिथे मला कामही करायला मिळतंय. सो आपलं कॅफेही अलिबागला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीही हां, पण मी आयुष्यात कधी शंकासुराला बघितलं नाहीये. शिमगा म्हणतात त्याला आय गेस. तो फार एकदम ओरिजिनल कोकणात असतो. पण वन्स इन अ लाईफटाईम मला ते शंकासूर बघायचंय. कारण मी रीलमध्ये बघितलंय लिटरली त्या शंकासुराचं कॉस्ट्यूम तुम्हाला जर माहिती नसेल, तर मी Googleवरून फोटो शोधून इकडे दाखवेन तुम्हाला. सो तुम्हाला आयडिया येईल. तो असा एकदम असा थोडासा व्हिम्जिकल असतो. फुल ब्लॅक असतो. अशा मिशा वगैरे असतात त्याला आणि तो ना एक असं काय म्हणतात ते गुबू-गुबूवाले यायच्यात ना लहानपणी, ते घेऊन तो पळतो किंवा इव्हन रुमाल आणि ओला रुमाल घेऊन. जे लोकं मस्तीखोर होते, जे लोकं लास्ट बेंचर्स होते, त्यांना हे कळेल, की ओला रुमाल कसा सटकन लागतो ते. सो तो ओला रुमाल घेऊन फिरतो. सो अशा सगळ्या मजा-मस्ती होतात होळीला आणि आय एम सुपर डुपर एक्साइटेड. आय डोंट नो कितपत काय म्हणतात ना, खेळता येईल होळी. पण ह्या सगळ्या गोष्टींनी मनाचं पोट तरी नक्की भरेल. आणि बघूया पुढे काय होतं ते. One day later. सो हाय मॅम. हॅलो. हेल्दी रूट्स कडून वीकली सबस्क्रिप्शन घेतलेलं कस्टमाइज आपल्यासाठी, हो. आपल्या प्रेफरन्सनुसार. सो हाऊ वाज द एक्सपिरियन्स? हाय भैरवी. मी तर लास्ट वीकपासून हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तू मला प्रॉपरली पहिली गोष्ट तर कस्टमाइज करून दिलं आहे. जे मला हवं होतं, जसं मला हवं होतं, एक्झॅक्ट त्या वेनेच तू मला कस्टमाइज करून दिलं आहे. तर पहिले तर थँकफुल टू यू. आणि त्याच्यामध्ये पण मला जे काही रिक्वायरमेंट्स होत्या, जसं की प्रोटीन असेल किंवा आपलं कॅलरी कॉन्शियस असल्यामुळे मी त्यात कॅलरीज तुम्हाला प्रॉपरली म्हणजे अगदीच अमाऊंटने देते आहेस जेवढं मला हवे आहे. आणि दुसरी गोष्ट की ते असं काही बोरिंग फूड नाही आहे. पहिली गोष्ट ते एवढं हेल्दी आहे आणि ॲज वेल एज त्याच्यामध्ये ना इतके सारे तू इन्ग्रेडियंट्स यूज करतेस तर त्याच्यामुळे तो एक तो फ्लेवरफुल तर होऊन जातं आणि शिवाय ना त्याचा एक म्हणजे काय म्हणतो आपण मी ती चव ना अशी म्हणजे ती रेसिपी असेल तुझी त्याच्यामध्ये ते खूप म्हणजे असं असतं की पोट तर ते बघून त्याचे प्रेझेंटेशन जे असतं त्या डिशचं प्रेझेंटेशन बघून पोट भरतं आणि मग नंतर असं होतं की चला आता म्हणजे छान 50% तिथे मी फुल होते आणि मग नंतर ती डिश मी इतकी एन्जॉय करते ना त्या टाईम. तर म्हणजे असं वाटतं की वाव म्हणजे अलिबागमध्ये आपल्याकडे हे सगळं छान असं असं मिळतं आहे एक छान म्हणजे तू सर्व करते आहे. तर मला वाटतं की अजून कायच हवं आहे म्हणजे म्हणजे सगळं मिळून जातं आहे मला म्हणजे मला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या माझ्या फुलफिल करतेस तू इनफॅक्ट. आणि डेली बेसिसवरती ना माझं असं होतं की हे खायचं ते खायचं सगळंच इनटेक होत नव्हतं. कुठेतरी कशाची तरी मला असं वाटायचं की माहीत नाही की समाव नाही मला इनटेक होत होतं. तर आता काय होतं आहे ना की मला लंच आणि डिनर जे तू सर्व करते आहेस तर त्याच्यामध्ये माझं ते सगळं भरून निघतं. तर त्याच्यामुळे खरंच खूपच छान डिशेस आहेत आणि रोजची एक्साइटमेंट असते की कोण आज काय असणार आहे. म्हणजे मला माहिती आहे की हे येणार आहे पण ना ते जे प्रेझेंटेशन असतं की ती डिश कशी असेल तर ते जास्त मला असं असतं की हां म्हणजे आज ओके आज हे आहे म्हणजे एगची डिश आहे किंवा चिकनचं असेल किंवा व्हेजमध्ये सुद्धा एवढ्या व्हरायटीज आहेत आणि खूपच हेल्दी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मला आत्ता 1 वीक झाला आणि मला माझ्यामध्ये म्हणजे इंटरनली पण मला खूप छान असं लाईट वेट फील होतं आहे आणि बाकी पण म्हणजे एनर्जी वाईज जनरली व्हायचं कसं की माझं एक शेड्यूल असायचं तर त्याच्यामध्ये खूप असं थकावट असं व्हायचं की एक एंड ऑफ द डे मला असं वाटायचं की खूप थकली आहे. पण हे जेव्हापासून मी स्टार्ट केलं आहे मील तर तो पोर्शन मला एवढा इनफ असतो की मी कंप्लीट अशी
परफेक्ट माझा डे सुरू होतो आणि मग तो एंड पण इतका छान होतो की मॉर्निंगला उठल्यानंतर पण मला असं काही लेझी फील होत नाही आहे आणि दॅट्स अ बेटर थिंग, दॅट्स द बेस्ट थिंग. या सो वन मोर क्वेश्चन. आपण 7 डेजला डिफरंट डिफरंट डिशेस दिल्या. तर त्याच्यामध्ये तुमची फेवरेट कोणती होती? ओ हां, आता एवढ्या डिशेस झाल्यात खरं तर. वन ऑफ माय फेवरेट इज एग कॉसिडेला. हां, ती एक मला म्हणजे खूपच आवडली आणि रोज जी मला अतिशय तुझ्याकडची आवडते, जी मी अगदी म्हणजे कोरोनामध्ये आय गेस होती की होता. ओके, हां, मी कोरोनापासूनच आय गेस तुझी फॅन आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये फॅन्सी मध्ये. तर तेव्हापासून म्युझली बाउल तो एक तुझा इतकं सुंदर आहे, म्हणजे ते खूप अप्रतिम बनतं आणि ते म्हणजे ज्यांना स्वीट क्रेव्हिंग्ज होत आहेत किंवा पोटभरीचं हवं असेल ना, तर एक तेवढं घ्यावं आणि बस. युअर येस, युअर गुड टू गो. या सो थँक्यू भैरवी, की म्हणजे एवढं छान तू डिशेस देते आहेस रोजच्या रोज आणि त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नसतं, कुठेच नसतं आणि खूप छान म्हणजे तू जशी क्यूट आहेस, त्याचे डिशेस पण खूप छान आहेत आणि हेल्दी आहेत, हेल्दी व्हर्जन आहेत. ऑफकोर्स. म्हणजे मी तर म्हणेन की खरंच प्रत्येकाने जे लोक वर्कआउट्स करत आहेत किंवा जे वर्कआउट्स करत पण नाही आहेत, ज्या मॉमीज वगैरे आहेत, ज्यांना प्रोटीन्स वगैरेची असं वाटतं की माझ्यासाठी मी वेगळं काय करू, तर कधी ना म्हणजे आय गेस ट्वाईस इन अ वीक त्यांनी एखादी डिश लंच आणि डिनर घेतलं तर त्यांना बेनिफिट्सच आहेत. कारण आपण स्वतःसाठी असं फारसं पटकन करू शकत नाही. सगळ्यांसाठी करत असतो. स्वतःसाठी म्हणतो नको आता कुठे, आता कंटाळा आलाय. पण अगेन हे खूपच छान आहे आणि अफोर्डेबल आहे. येस. थँक्यू भैरवी. थँक्यू सो मच. सो या 3, 2, 1. tada! मी ही अशी रेडी झालेली आहे. हे इयरिंग्स घातलेत. शूट करायचं आहे मला अजून, पण बघूया. दिस इज हाऊ आय हॅव. तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल तोपर्यंत. सो पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. या होळीला तुम्ही जे काही तुमचं निगेटिव्हिटी असेल, जे काही तुम्हाला वाईट वाटलं असेल, कोणी तुम्हाला हर्ट केलं असेल, तर ते सगळं गोळा करून होली दहनात दहन करून टाका आणि हे वर्ष हॅपी थॉट्समध्ये घालवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे आणि आपण असेच व्हिडिओज घेऊन येतो दर ट्यूसडे आणि फ्रायडेला. सो या लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. लाईक, कमेंट, शेअर तर तुम्ही करताच, पण सबस्क्राईब पण करा. तुमचं सबस्क्रिप्शनचं टिंग माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.